हॅलो एव्हरीवन. सो आज माझा हळदी कुंकूचा प्रोग्राम होता, तर त्यामुळे माझी तीच तयारी सुरू होती आणि त्याआधी मी स्वयंपाक करून घेतला होता. ॲक्च्युली स्वयंपाक झाला की सगळं झाल्यासारखं वाटतं. तर सकाळी उठल्याबरोबर सगळं म्हणजे ब्रश वगैरे चहा पाणी केल्यानंतर सगळ्यांचं मी स्वयंपाक करायला घेतला आधी. नंतर सगळे प्रिपरेशन करते म्हटलं मी हळदी कुंकूची. ॲक्च्युली मी संडेला करणार होती, पण मग आधीच माहीत पडलं की 17पर्यंतच आहे, सॅटर्डेपर्यंत, त्याच्यानंतर नाही करता येत. त्याच्यामुळे मग अर्जंटमध्ये मी ही सगळी तयारी करावी लागली आणि म्हणून थोडं घाई गडबड झाली. त्यानंतर स्वयंपाक झाल्यानंतर थोडं काही सामान वगैरे आणायचं होतं मला मार्केटमधून, तर मी मार्केटमध्ये गेली होती. त्यानंतर मी माझ्या तयारीला लागली. तर असे छोटेसं डेकोरेशन केलेलं, जास्त मोठं काही केलं नाही, सिम्पलचं केलं होतं. थोडं पतंगीचे ते वेल वगैरे आणले होते आणि छोटी जी चक्री वगैरे असते ते आणलं होतं. खूप क्यूट वाटत होते ते सगळं. त्यानंतर तिळगुळ पण मी त्याच दिवशी बनवलं ज्या दिवशी हळदी कुंकू होता. आणि असं काहीसं सिम्पलचं डेकोरेशन केलं. तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की सांगा. त्यानंतर मग मी माझी तयारी करायला घेतली, आंघोळ वगैरे करून तयारी केली. आणि ॲक्च्युली मला केस जे होते ते रोल करायचे होते आणि ते माझं झालंच नाही. आणि ही माझी साडी आहे जी मी 2 दिवसाआधी घेतली अर्जंटमध्ये. आणि 2 दिवसाआधीच, एका दिवसाआधीच मी ब्लाऊज शिवून घेतलं. बरं झालं, ते माझ्या आत्तेची सूनच होती, तर तिने शिवून दिला मला अर्जंटमध्ये. जसं होतं तसंच जमलं, तसं केलं. त्यानंतर मी अंघोळ केल्यानंतर मी केस धुतले आणि मला ओल्या केसामध्येच केस रोल करून ठेवायचे होते, पण ते लवकरच ड्राय झाले, बांधून ठेवले होते. तर त्याच्यामुळे मग मला म्हटलं आता पुन्हा ओलं करू आणि पुन्हा हे रोल करत बसू. त्याच्यापेक्षा मग मी स्ट्रेटनरनीच फटाफट जसं होतं जेवढं जमते तेवढं मी करून घेतलं. कारण मी लेडीजला सांगितलं होतं की 3 वाजताचा टायमिंग, कारण 2 दिवसामध्येच ते खूप घरी हळदी कुंकू, त्यामुळे त्यांनाही वेळ मिळतो. मग मी लवकर बोलायला की पण बायका वेळेवर येत नाही. सो त्याच्यामुळे मला पण तयारी करायला थोडा वेळ मिळाला व्यवस्थित. आणि अशा प्रकारे मी रोल करून घेतलं. पूर्ण तर नाही झाले, पण जसं जमलं तसं मी ॲडजस्ट करून केलं. आणि मला थोडं बाउन्सी लुक पाहिजे होतं, कारण माझे केस पातळ आहे, त्याच्यामुळे थोडं हेअरस्टाईल करायला प्रॉब्लेम होता. तर मी जास्त नाही झाल्या, म्हणजे तुम्ही बघू शकता थोडेच कर्ल्स झाले, थोडे मेसीमध्ये हेअरस्टाईल करायची होती मला. त्यानंतर मग तयारी करायला घेतली फटाफट. आणि मेकअप लवकरच केला, लाईट वेटच केला. आणि त्यामध्ये ही माझी भाची मला मदत करत होती, मामी. आणि ती पण आली मागे की मामी मला पण करून पाहिजे. तर तिला पण थोडा आयशॅडो मी लावून दिला. ते माझ्याकडे हायलाईट आणि ब्लशर हे आहे, तर तेच लावून दिलं मी त्याला डोळ्याला. तर तिला समजले की मला हे काहीतरी टेम्पररी लावून देतात.